गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा तुम्ही सगळेजण. आमची तर झाली आहे शुभ प्रसाद म्हणजे गुड मॉर्निंग. आणि हे रश्मी मॅडम बसलेल्या इकडे आहे चुटकी. बापरे, तू तर झोपेतून उठल्यानंतर हिरोईनच दिसत होत होतं. मग आपण हिरोईन पेक्षा कमी नाहीये. बा कोणी आता आपली रील केली आपल्याला, कोणी आयशा जुल्का, कोणी लक्ष्मीकांत बेर्डेची बहीण, अजून कोणी काय म्हणते गं? वाटेवर ममता कुलकर्णी, कोणी म्हणते साईडा फेस कॅटरीना सारखं. हे ते पसलो बोले. हे तुझ्याशी बोलून फायदा नाहीये. पाणी पिऊ मग जा. तर चला, आता आम्हाला जायचं आहे, निघायचं लवकर, कारण की बरेचसे काम आमचे पेंडिंग राहिलेले आहे घरी. तर आता आम्ही लवकर यासाठी जातो कारण की उद्याला आहे सईची एक्झाम आणि सईचं प्रिपरेशन पूर्ण झालेलं आहे. तिची इच्छा खूप होती आणि मला माहित आहे सई अभ्यास खूप चांगला करू शकते, ते सगळ्या गोष्टी कव्हर करते. पण तिची इच्छा होती बर्थडेला यायची काव्याच्या. हा, आणि आज सुट्टी होती आणि काल तर दिवस होता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही हा इकडे येण्याचा एक उपक्रम आम्ही राबवला आणि तो आमचा खूप छान असा सक्सेसफुल झाला. चला, आता मी तर निघणार आणि चुटकी बा तोंड कशी करून राहिली. चुटकीची असं मॉर्निंग झाली आमची. हा. बेडरूम आहे. चुटकी काय म्हणते? असं वाटतं माझी बेडरूम आहे, मी मस्त झोपली आहे, मग खिडकी खोलली, मग चिमण्या उडल्या. चिमण्या मग खिडकीवर झोपल्या होत्या काय? भर 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 माझा पोपट पिसाळ. ते चिमण्या, ते असं वाटतं की बरं ते चिमण्या बेडरूम चांगली आहे, हा. म्हणजे काहीच चालू नाही. मुलगीने मला नाही टीव्ही आहे, बोर्डच बंद इकडले, एकच चालू आहे हे चार्जिंग. सांगा मी कसं केलं असं. नाही, बरोबर आहे, समजू शकतो. फिरली, मला खाली बेडवर पंच आहे, पंच आहे त्याच्यात काही आपल्याला जमत नाही. आपण खाली बसायला चांगलं आहे बेडवर. बरोबर आहे. आणि ही आली पूर्वा. पावर झोपेतून उठल्यानंतर वाटतं किती झाले. पूर्वाचे पूर्ण इंस्टाग्रामवर काल एवढी पार्टी खाल्ली तरी वा एवढा एन्जॉय तरी केला. 355 झाली मी पार्टी. वाव, बढिया बढिया बढिया. मला वाटतं 155. आणि माहितीये का पूर्वा, चुटकीला कसं वाटलं माहितीये का, आता थोड्या वेळ पडलं असं वाटलं तिची हे बेडरूम आहे मस्त आणि हे खिडकी आहे, खिडकी उघडली तर एकदम चिमण्या उडाल्या म्हणते. म्हणजे त्या खिडकीवर चिमण्या बसून होत्या सगळ्या. चिमण्याच्याच माग लागली ते. तर चला मित्रांनो, आम्ही सगळे आता म्हणजे मी तर झालो फ्रेश. गाऊन कसा वाटला? एकदम फर्स्ट क्लास. ब्रँड इज ब्रँड, ब्रँड इज ब्रँड. मेंत्रा प्रोडक्ट 1000 रुपीज. माय नाईटी जाय हो तिकडे, नाईटी तोंडाची. हे मला एकदा काय भांडणं झाले की नाही, मला नेहमी घरातून हाकलतो. मग मी आता भांडणार नाही त्या गोष्टीवर. मी लिहून ठेवणार आणि मग अशी ऑर्डर करणार. एक वेळा म्हटलं घरातून हाकल घरातून हाकल ऑर्डर. हे आहे प्रेझेंट ऑफ माइंड, याला म्हणते प्रेझेंट ऑफ माइंड. फायदा घ्यायचा त्याच्यात. म्हणजे जर एखाद्या निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह कसं कराय, हे रश्मी मॅडम शिकून घ्या. आणि हे सगळं ओय चल चिट्टे. तर चला मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहे 7:30 आणि आता आम्ही अर्ध्या घंट्यातून इथून एक्झिट होणार आहोत. तर लवकर आम्हाला जायचं आहे कारण की बरेचसे कामं आहे पेंडिंग आणि रस्त्यानं जाताना काय मजा होणार, काय धमाल होणार ते आम्ही तुम्हाला दाखवतच आहोत. तुम्ही पाहत राहा. तो कोणता ट्याव म्याव. चला, आता आम्ही एका ठिकाणी थांबलो नाश्ता करायसाठी. डोसा, इडली, सांबार, चटणी आणि इथून मग CNG भरून आम्ही निघू. आता CNG ला किती वेळ होणार आहे काय माहिती. तर चला, झाला आमचा नाश्ता. एवढी सकाळी खायची सवय नाही आहे, पण तरी आता ट्रॅव्हलिंग आहे, लवकर घरी पोचायचं आहे, त्याच्या हिशोबानं चला आम्ही आता बसलो. आणि आम्ही आता पहिले CNG पाहू ना. CNG पाहायला चला, CNG जायचं आहे. तर आम्ही आता चला CNG भरलं. आता आम्ही निघालो आमच्या मार्गी. आता ह्या पुरी आहे, झोपेतच आहे या. आता मस्त CNG भरलं, नाश्ताही झाला. मग आता अमरावतीला जायचं आहे बाबा लवकर.
आम्ही आता समृद्धीवरून चाललो होतो, तर CNG पेट्रोल पंप आम्ही शोधत जात असतो. मागच्या वेळेस आम्ही इथे आलो होतो ह्या पेट्रोल पंपावर, तर इथे CNGचं काम चालू होतं. आता मला त्या टाक्या बाक्या दिसल्या, मला वाटलं चालू झालं काय, पण अजून चालू व्हायचं आहे. तर आता होऊन जाणार आहे CNGचं, म्हणजे इथेही समृद्धी रोडवरही CNG भविष्यात काही दिवसातच तुम्हाला भेटू शकते, है ना? 1-2 महिन्यामध्ये. आम्ही बस सर्चच करतो CNG. चलो. औरंगाबादच्या येताना औरंगाबादच्या समोर पण एक CNG आहे, CNG पंप आहे ना. आता इथं सुरू झालं का नाही तर बाकी पण ठिकाणी चालू होणार. हा, म्हणजे कसं गावात उतरायची गरज नाही. आम्ही कसं औरंगाबाद नाही तर शिर्डी उतरत असतो CNG भरासाठी. नाही तर मग तसं तर पेट्रोल तर आहेच, तो काही प्रश्नच नाही. पण CNG भेटत तर फार चांगलं आहे ना. फाइनली जिस टाइम का इंतजार था हम वहाँ आ चुके हैं हमारे अमरावती शहर में, और हम अभी लेंगे मलाई वाला दही. किसको पसंद है? मुझे लस्सी तो बहुत पसंद है पंजाबी ढाबा की, और दही तो मलाई को वाओ, खट्टा नहीं खाती मैं दही. जाओ लेके आओ, तुम तुम्हारा पनीर लेके आओ. चला पाहणं कसे हाल झाले. चला आता घरी जातो. माझ्या ननदबाईला स्वयंपाक करून ठेवलाय, लहान ननदबाईनं. जेवण करतो आणि आराम नाही करत. माझी सईऊ अभ्यास करू राहिली. बापरे, उलटा पुस्तक घेऊन सरळ अभ्यास झालेला आहे तिचा. अभ्यास रिव्हिजनच करायची आहे, म्हणूनच आम्ही गेलो होतो. घरी आल्यावर आम्ही जेवण वगैरे केलं आणि बस माझं शूट होता एक प्रमोशनचा, तिथे गेली होती मी. आमच्या इकडे हॉटेल रॅलिश आहे, तर तिथे रहाटगाव रोडवर. तर तिथे आता छान एक गजानन बाबाचं मूर्ती स्थापित होणार आहे. तिथे देशमुख हाईट्समध्ये गेलो होतो आम्ही. तिथलं एक शूट राहिला तर तो शूट कंप्लीट केला. आल्यावर अजून 2 प्रमोशनल शूट होते, पण खूप असं थकल्यासारखं झालं होतं, कारण बसून माझी पाठ आणि मान लागून गेली होती. आणि यांनी ड्रायव्हिंग केली होती 2 दिवस, त्याच्यामुळे हे पण थकले होते. नंतर शूट केल्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर आता झाली संध्याकाळ आणि अरे यार चष्मा, आता झाली संध्याकाळ. आम्ही आलो, आमचं शूट वगैरे कंप्लीट केलं. व्हिडिओ एडिट करायचे ते दिले, काही ब्रँडवाल्यांना म्हणजे एडिट करून द्यायचे ते व्हिडिओ, ते पण दिले. आणि काव्याच्या घरी गेल्यावर खूप छान वाटलं आणि खूप मजा आली तिच्या घरी. आणि तिची आई माझी टिकटॉकपासून फॅन आहे. तिला इतका आनंद झाला तिच्या आईला, कारण जेव्हा मी तिच्या घरी गेलो होतो तेव्हा तिची आई घरी नव्हती आणि काव्या तिने ओळखलं नव्हतं. मला 100% गॅरंटी होती की काव्या ओळखणार नाही, कारण ती हिंदी सगळे तिचे कंटेंट आहे. नंतर तिला तिथे स्टेजवर गेल्यावर तिला खूप हे झालं, सॉरी म्हणे मॅडम म्हणे मी ओळखलं वगैरे नाही. खूप तिने रिस्पेक्ट केला आणि खूप गोड पोरगी आहे यार, मला खूप आवडलं. आणि तिच्या वडिलांचा जो सपोर्ट आहे त्यांना तो ऑसम आहे. प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांना असंच सपोर्ट करायला पाहिजे. आणि खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे, अजून खूप काही गोष्टी राहिल्या आहेत. तर नेक्स्ट टाईम मला तिच्या इथे जायचंच आहे अजून परत एक वेळा, कारण आम्ही गेलो तर खूप खाईत गेलो होतो. तर आम्ही गिफ्ट काही घेऊन गेलो नव्हतो. तिच्या आईला सांगितलं की मी नेक्स्ट टाईम अजून येणार आहे तर मी नक्कीच गिफ्ट घेऊन. तिची आई म्हणे की नाही तुम्ही एका इन्व्हिटेशनवर आले. ताई म्हणे खूप म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तिच्या आई वगैरे पण खूप रिस्पेक्टफुली बोलले आणि खूप जणांनी फोटो वगैरे काढले. खूप मजा आली तिच्याकडे गेली तर. आणि नंतर मग आजचा जो दिवस होता तो पण खूप छान गेला. आणि माझ्या नवरा ड्रायव्हिंग करू खूप थकला खूप, आणि म्हणजे इतकी चांगली ड्रायव्हिंग केली त्यांना किंवा मजा येऊन गेली. आम्ही एन्जॉय करत आलो, पण मी त्यांच्याजवळ बसली असते नेहमी त्यांच्या सीटच्या बाजूला, त्यांच्याशी बोलत. आणि कसं तुम्हाला माहिती समृद्धीचा रस्ता आहे, त्यांच्याशी बोलत बसत असते, हसी मजा करत असते. आणि गाणे चालू होते. एक तर साऊंड सिस्टीम नाही आहे, आम्ही ते ढपरं घेऊन गेलो. ढपरं नाही म्हणतायत, एक तर छोटा आपला असते ना बीटीचा, तो घेऊन गेलो होतो. आणि लवकरच आमच्या गाडीला एक नवीन लुक येणार आहे, तुम्हाला आम्ही ते पण दाखवणार आहे. तर खूप काही गोष्टी करायच्या आणि खूप थकलो आहे आता आम्ही आता झोपतो. असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. पण माझे व्लॉग नक्की बघा बरं, कारण खूप खूप गुड न्यूज भेटणार आहे तुम्हाला याच्यात, है ना. बाय.